पैसा पैसा चांगला की वाईट यापेक्षा त्याचा वापर चांगला की वाईट हे महत्वाचं. आपल्याकडे पैसा आला म्हणजे आपण हवं तसं त्याचा वापर करतो. कधी गरज असते म्हणून तर कधी गरज नसतानाही. पण सारं काही सुरू असतं ते स्वतःच्या समाधानासाठी. काका अजून 2 वडापाव द्या. पंकज वडापाव. खुश तू? आर यू ऑल राईट? या आय एम फाईन. आर यू शुअर? का रे असं का विचारतोयस? नाही म्हटलं, गणपतीपासून तुझं वेळ थोडं चेंज झालंय. म्हणजे बघ ना, प्रत्येक पार्टीत इन्व्हॉल्व असणार तू हल्ली पार्टीला येत पण नाहीस. एनी प्रॉब्लेम? नो नो, नॉट ॲट ऑल. नाही रे, परवाई हॉटेलमध्ये तू पार्टीला नाही आलास आणि ह्या मुलांना आता वडापाव. इट्स द मॅजिक ऑफ 8 pieces. 8 pieces? येस, 8 pieces. सांगतो. बाबा 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 चल ना रे, जाऊया ना आपण. कुठे? गेली कुठेतरी. बाईसाहेब झाली समधी काम. बर ठीक आहे. बाईसाहेब हा बोला ना मावशी. मला 4 दिवसाची रजा मिळेल का? का हो, काय झालं? ते गावाकडे जायचं होतं. गणपतीचे सण आहेत ना व, आणि येताना नातवाला बी बघून आली असती. किती बुणबुण लावलीस मगापासून श्रावणी? बाबा चल ना रे, आपण पिझ्झा खायला जाऊया. हो जाऊया. कधी जाऊया? तू किती दिवस झाले असंच सांगतोयस. श्रावणी आज जाऊया. जाऊ ना व. अहो चालेल की, काहीच हरकत नाही. मावशी जरा थांब. मावशी हे घ्या. अहो पैसे ते कशा पायी? अहो 2 दिवस आधी तुम्ही मला पगार दिला होता ना. हा तुमचा पगार नाही, मग माझ्याकडून गणपतीचा बोनस आहे. आणि तसंही नातवाला भेटायला मुलीकडे जाणार आहातच. वय वय, तुमच्या कामी. लय उपकार झालं बघा तुमचं. ते बेबीच्या भाषेत काय म्हणतात, थँक्यू. श्रावणी नक्की जाऊया ना? हो आज आणि आत्ताच जाऊया. ये मी पटकन रेडी होते. अगं हळूहळू हळू ग, किती गडबड आहे याची. काय हो, हिला काय झालं आज उड्या मारायला? अगं आपण आज पिझ्झा खायला जाणार आहोत. पिझ्झा? हो. आज अचानक कसं काय सुचले तुम्हाला? अगं बरेच दिवस झाले श्रावणी म्हणते बाबा चल ना, बाबा चल ना. म्हटलं आज वेळेत जाऊया. वा, मजा चालली आहे बापलेकीची. आणि हे काय, हा पसारा का काढून ठेवलाय? पसारा नाही ग, धुवायचे कपडे काढतोय. अहो पण मगाशीच तर मावशी येऊन गेल्या. अगं 1-2 दिवसात धुतले तरी चालतील. अहो 3-4 दिवस फार कपडे टाकू नका धुवायला. का ग, काय झालं? अहो काही नाही, शांता मावशी गणपतीसाठी त्यांच्या मुलीकडे जाणार आहे. अच्छा ठीक आहे, नाही काढत फार कपडे धुवायला. आणि हो, मी त्यांना 500 रुपये दिले सणाचा बोनस म्हणून. कशाला बोनस दिलास? अगं नाही म्हणजे दिवाळीला देणारच होतो की. अहो जाऊ द्या, गरीब आहेत त्या. हौशीने निघाल्या होत्या नातवाकडे. म्हटलं त्यांनाही बरं वाटेल. आणि तसंही सध्याच्या महागाईत त्यांच्या तुटपुंच्या पगारात कसे काय सण साजरा करणार त्या? तू पण ना खूपच भावनिक होतेस. म्हणजे प्रत्येक वेळेला काय आपण आज मी माझ्या वाटणीचा पिझ्झा नाही खात.
सहज 500 रुपये उडतात त्या 8 पावच्या तुकड्यांमध्ये. वा, छान. म्हणजे आपल्या तोंडचा पिझ्झा तिच्या ताटात. कोणाचं तरी भलं झालंय शिकार. हे काय तुम्ही दोघं अजून रेडी नाही झालात? जायचंय ना आपल्याला पिझ्झा खायला? हो हो, जायचं तर. अनघा, तू पटकन रेडी हो. काय म्हणता मावशी, कशी झाली सुट्टी? लय बेस झाली. बाईसाहेबानं 500 रुपये दिले होते सणाचा बोनस म्हणून. मग जाऊन आला ना नातवाकडे? गेलते की मस्त 500 रुपये 2 दिवसात खर्च केले. म्हणजे काय केलं तू नेमकं? म्हणजे बघा, देवळात 50 रुपयाचा निवेद दिला, 25 रुपयाच्या मुलीला बांगड्या घेतल्या, जावई बापूला 120 रुपयाचं शर्टाचं कापड घेतलं, बाजारातून नातवासाठी 150 रुपयाचा ड्रेस घेतला, 20 रुपयाचा खुळखुळा, 25 रुपयाचं वाळं, आणि बघा रिक्षा भाडं 60 रुपये झालं. आणि उरलेले 50 रुपये दिले किंवा नातवाच्या हातात. समधी खुश झाली आणि मला बी लय बरं वाटलं. जावई बापूंचा तर माझ्यावर लय जीव, ते तर मला परत येऊच देत नव्हते, पण मीच नाही म्हणलं. आणि येताना माझी बहीण भेटली, तिच्या संगच आले मी मुंबईला. मी काय तुमच्या संग बोलत बसलीये, लय कामं पडलीत मला. 500 रुपयात इतकं काही? 50 रुपयाचा निवेद दिला, मुलीला बांगड्या घेतल्या, शर्टाचं कापड घेतलं, ड्रेस घेतला, 20 रुपयाचा खुळखुळा, 25 रुपयाचं वाळं, रिक्षा भाडं 60 रुपये झालं, आणि उरलेले 50 रुपये दिले किंवा नातवाच्या हातात. खरंच 500 रुपयामध्ये आपण कुणाला तरी इतका आनंद देऊ शकतो हे मला तेव्हा जाणवलं. काय ना पंकज, या मुलांना वडापाव देऊन मी काय फार मोठं काम करत नाही रे, पण माझ्या वाटणीचे 8 पावचे तुकडे जर कुणाची तरी एक वेळची भूक भागवणार असेल ना, तर मला यात आनंदच आहे. आयुष्यात तुम्हाला कोण कधी काय शिकून जाईल खरंच सांगता येत नाही. जसं शांता मावशी मला बरंच काही शिकून गेल्या, जगण्याचा आणि खर्च करण्याचा नवीन अर्थ. थँक्स टू शांता मावशी.